ठिकाणी आज आपण त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हे पाहणार आहोत. कशाला त्रिकोणी संख्या म्हणायचं आणि कशाला चौकोनी संख्या म्हणायचं. चौकोनी संख्याला चौरस संख्या सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. त्रिकोणी संख्या बघा. आता बघा मी या ठिकाणी 3 टिपके काढले. 3 टिपक्यांचा एक त्रिकोण तयार होतोय. बरोबर. पुन्हा मी आता 5 टिपके काढलेत. किती? 6 टिपके काढले. किती टिपके काढले? याची पूर्ण रांगोळी जर आपण काढली तर एक त्रिकोण तयार होतो बघा असा. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी मी किती टिपके काढले? 3. या ठिकाणी किती टिपके काढले बघा? 1 2 3 4 5 6. किती टिपके काढले? 6. या ठिकाणी इथून पुढे अजून मी किती टिपके काढले बघा? बघा 1 2 पुन्हा हे झाले 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. म्हणजे या ठिकाणी मी अशा या आता संख्या आहेत 3 6 10 पुढे नंतर वाढत जाणार. बरोबर. मग या संख्या काय आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. ज्या संख्येने एक त्रिकोण तयार केला जात असतो. मांडणीमध्ये दाखवलं तर अशा पद्धतीने तो त्रिकोण तयार होत असतो. त्याला त्रिकोणी संख्या असं म्हणायचं. तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात. समान लांबीच्या म्हणजे काय बघा? 1 2 3 4. आता इकडल्या साईडला बघा 1 2 3 4. पुन्हा इकडल्या साईडला बघा 1 2 3 आणि हा एक 4. म्हणजे समान लांबीच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात. आता या ठिकाणी ही सुद्धा बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतं हे ठिपक्याच्या स्वरूपात आपण बघूया. आता त्रिकोणी संख्या एक प्रकारे आकृतिबंध कसा असतो बघा? 1 अधिक 2. पुन्हा या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3. पुन्हा या ठिकाणी बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. अशा पद्धतीने या ठिकाणी काय झालंय? संख्या या वाढत गेलेल्या आहेत. आता यामध्ये एक लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला या त्रिकोणी संख्येमध्ये त्रिकोणी संख्या कशी काढायची हे आता आपण त्या ठिकाणी बघूया. त्याचं एक सूत्र आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे लगतच्या 2 संख्यांचा काय असतो? गुणाकार असतो आणि त्याला भागिले 2 असतो. ठीक आहे. बघा आता याच्यामध्येच मी दाखवतो तुम्हाला की आता बघा 2 गुणिले 3. आता 2 गुणिले 3 भागिले 2. आता 2 गुणिले 3 किती येतं? 6 भागिले 2. बरोबर काय आलं? 3. आता ही 3 ही जी संख्या आहे ही 3 संख्या त्रिकोणी आहे. 3 संख्या त्रिकोणी आहे. का? कारण या 3 या संख्येचा पाया किती आहे? 2 आहे. किती आहे? 2. का बरं 2 आहे? नीट लक्ष द्या बरं का. इथं या एकदा जर त्रिकोणी संख्या समजली की पुन्हा त्या संख्या खूप सोप्या जात असतात. याच्यावरती 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक तर त्रिकोणी संख्या काढा म्हणून प्रश्न येतो आणि दुसरा त्रिकोणी संख्येचा पाया काढा म्हणून प्रश्न येत असतो. ठीक आहे. तर हे 2 प्रश्न आपल्याला जास्त करून विचारलेले असतात. तर त्यामध्ये पहिला बघा. आता मी क्रमवार 2 संख्या घेतल्या. क्रमवार संख्यांचा गुणाकार घेतला आणि त्याला 2 ने भाग दिला. हे सूत्रच आहे. क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2. तुम्हाला ती पुढे त्रिकोणी संख्या मिळणार आहे. उदाहरणार्थ 3 गुणिले 4 भागिले 2. 3 चौक 12 भागिले 2. किती आलं उत्तर? 6. म्हणजे 6 ही काय झाली? ही पहिली त्रिकोणी संख्या झाली. ही दुसरी झाली. बरोबर. तसंच 1 गुणिले 2 बरोबर काय येते? 2. आणि 2 ला 2 ने भागलं तर काय येणार? 1. म्हणजे ही त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे आता इकडे बघा याच्यामध्ये क्रमवार संख्या ज्या असतात या क्रमवार संख्यांचा गुणाकार आणि त्याला 2 ने जर भागलं तर त्या ठिकाणी आपल्या त्या संख्या येत असतात. पाया म्हटलं की आता 45 ही एक संख्या आहे. 45 ही एक संख्या आहे. आता या 45 संख्या बघा कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 45 येतो? कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 45 येतो? बघा या ठिकाणी जर आपण पाया काढायचा आपल्याला. काय काढायचं आपल्याला? पाया शोधायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर काय करायचं? पाया शोधताना दिलेल्या संख्येला 2 ने गुणायचं. दिलेल्या संख्येला कशानं गुणायचं? 2 ने गुणायचं. उत्तर किती येणार? बघा 45 गुणिले 2चं उत्तर आले 90. मग हे जे आलेलं उत्तर आहे या उत्तराला क्रमवार संख्यांचा गुणाकार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. क्रमवार संख्यांचा गुणाकार. मग क्रमवार संख्यांचा गुणाकार बघा 9 गुणिले 10. 9 10 किती होतं? 90. मग 45 ही जी त्रिकोणी संख्या आहे या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला? मग 9 हा पाया झाला. काय झाला पाया?
9 हा पाया त्या ठिकाणी झालेला आहे. जर आपण आता या ठिकाणी पुढे आणखीन जर दुसरी काही संख्या घेऊया बघा. ठीक आहे, आपण दुसरी संख्या घेऊया आता या ठिकाणी. आपण आता 10 ही संख्या घेऊ. 10 जर संख्या घेतली तर 10ला 2 ने गुणलं तर किती येणार? 20. 10ला आपल्याला या 10चा पाया काढायचा आहे. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. आपल्यावरती इथं बघा 10 त्रिकोणी संख्या आहे, त्याचा पाया आपल्याला काढायचा आहे. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना त्याला 2 ने गुणलं, 20 आलं. या 20ला क्रमवार अशा 2 संख्यांचा गुणाकार 20 आला पाहिजे. क्रमवार संख्यांचा, मी क्रमवार म्हणजे म्हणतोय, क्रमवार माहिती आहे, 1 नंतर काय येत असतो? 2, 2 नंतर काय येत असतो? 3, 3 नंतर काय येत असतो? 4, 4 नंतर काय येत असतो? 5. अशा क्रमवार संख्या. मग बघा 4 गुणिले 5, 4 पंचे 20. मग या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला? 4. समजलं? म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया जर काढायचा असेल तर त्या संख्येला अगोदर कितीने गुणायचं? 2 ने गुणायचं. आणि 2 ने गुणल्याच्या नंतर जे उत्तर आलंय त्या उत्तराला क्रमवार 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी त्या पाया असतात. अन्यथा क्रमवार जर संख्या मिळाल्या नाही तर मग ती त्रिकोणी संख्या होईल का? नाही होणार. जर तुम्हाला या ठिकाणी क्रम सापडत नसेल तर ती त्रिकोणी संख्या होणार नाही. आलं लक्षात? मग त्रिकोणी संख्या कशा काढायच्या? तर 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2 आपल्याला कराव्या लागत असतात. आता काही काही ठिकाणी लगतच्या 2 संख्या म्हटलं की त्या ठिकाणी क्रमवार संख्या येतात. ठीक आहे. आता या ठिकाणी चौरस संख्या कोणाला म्हणायचं बघा. चौरस संख्या म्हणजे काय असतं तर आपण त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर नंबर म्हणतो. स्क्वेअर नंबर म्हटलं की सर्वांना लक्षात आलं असेल की 5ची चौरस संख्या काय आहे तर 5ला 5 सोबतच गुणायचं, आलेलं उत्तर ही चौरस संख्या राहील. 9ची चौरस संख्या काय राहील तर 9 गुणिले 9 81 ही चौरस संख्या त्या ठिकाणी राहणार आहे. त्रिकोणी संख्येचं सोपं आहे, त्रिकोणी संख्येपेक्षाही चौरस संख्या खूप सोपी आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्या चौरस संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग असलेल्या संख्यांना आपण चौरस संख्या असं म्हणत असतो. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय तर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 या ज्या आलेल्या आहेत या चौरस संख्या आहेत. आणि त्रिकोणी संख्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक तर त्यांचा पाया काढा किंवा एक तर त्रिकोणी संख्या काढा. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? क्रमवार संख्यांचा गुणाकार. क्रमवार संख्यांचा गुणाकार हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या सगळ्या संख्या लक्षातच ठेवायच्या. आता हे त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला आहे बघा. त्रिकोणी संख्या कशा काढायच्या? क्रमवार संख्यांचा गुणाकार करायचा, त्याला 2 ने भागायचं. पाया कसा काढायचा? दिलेल्या संख्येला 2 ने गुणायचं आणि त्याचे 2 क्रमागत 2 संख्या क्रमागत काढायच्या. उदाहरणार्थ 45 या संख्येचा मला पाया काढायचा आहे तर 45 गुणिले 2 काय येणार? 90. आणि 90चे 2 क्रमागत संख्या काय येणार? 9 10 90. म्हणजे पाया काय झाला? 9. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला संख्यांचा सराव करायचा आहे. ठीक आहे.